नमस्कार बालमित्रांनो. आज आपण इयत्ता तिसरीच्या आपल्या सभोवतालचे जग भाग 2 या पुस्तकातील पाठ क्रमांक 1 आपले कुटुंब या पाठाचे स्पष्टीकरण पाहणार आहोत. कुटुंब म्हणजे काय? आपल्यासोबत राहणारे लोक, आई बाबा, आजी आजोबा, भाऊ ताई, काका काकू म्हणजे कुटुंब. आता आपण कुटुंबाचे प्रकार पाहू. मोठे कुटुंब, आजी आजोबा, काका काकू, आई बाबा व सर्व मुले सगळे एकत्र राहतात. खूप मजा येते. मुलांनो, कुटुंब म्हणजे आपली माणसं जे आपल्यावर प्रेम करतात, आपली काळजी घेतात. कुटुंबाचा दुसरा प्रकार आहे लहान कुटुंब. काही कुटुंब लहान असतात, फक्त आई बाबा आणि मुलं. हे कुटुंब पण छान असतं. याला विभक्त कुटुंब असेही म्हणतात. कुटुंबाचे महत्त्व. आपण कुटुंबासोबत सण साजरे करतो, एकत्र जेवतो. तुमचं कुटुंब लहान आहे की मोठं सांगा बरं. आपण कुटुंबासोबत सण साजरे करतो. दिवाळीला एकत्र दिवे लावतो, फराळ करतो. खूप आनंद होतो. कुटुंबात एकमेकांना मदत करतो. सण समारंभात सगळे नातेवाईक एकत्र येतात. आपणही मोठ्यांना मदत करतो, त्यांची काळजी घेतो. कुटुंब लहान असो किंवा मोठं, प्रेम दोन्हीत सारखंच असतं. आपली जबाबदारी. कुटुंबात सर्वांनी मिळून काम करावे. सुट्टीच्या दिवशी घरकामात आईबाबांना मुले मदत करतात. कुटुंबात सगळे मिळून काम करतात, एकमेकांना मदत करतात. आता आपण एकल पालकत्व कुटुंब म्हणजे काय ते पाहू. ज्या कुटुंबात कोणीतरी एकच पालक, आई किंवा वडील यांच्यापैकी एकच मुलांची काळजी घेतो आणि संगोपन करतो. आपल्या परिसरातील प्राणी, आपले शेजारी आणि निसर्ग हा आपला विस्तारित समाज आहे. चला तर मग आता घराच्या बाहेर पडूया. आनंदी समाज घडवणे एकमेकांच्या साथीने. अशी आनंदी कुटुंबे मिळून आनंदी समाज घडतो. तुमचे घर आनंदी करण्यासाठी तुम्ही काय कराल? कोणती मदत कराल? लग्न समारंभाच्या वेळी कोणती मदत कराल? कुटुंबामध्ये प्रत्येकाच्या कामांची वाटणी केली व प्रत्येकाने जबाबदारीने कामे केली तर कुटुंब आनंदी राहते.